नागपुरात 1 ऑगस्ट 2026 रोजी शून्य अपघात माझी जबाबदारी या विषयावर राष्ट्रीय अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले आहे। तर महाराष्ट्र राज्य मोटर ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या वतीने होणाऱ्या या अधिवेशनात केंद्रीय परिवहन मंत्री, राज्यातील मंत्री, परिवहन अधिकारी आणि देशभरातील ड्रायव्हिंग स्कूल प्रतिनिधी सहभागी होणार आहेत। ड्रायव्हिंग स्कूल व्यवसायाला शैक्षणिक दर्जा द्यावा, रस्ता सुरक्षा समित्यांमध्ये संचालकांना स्थान मिळावे आणि शालेय अभ्यासक्रमात रस्ता सुरक्षा विषयाचा समावेश करावा अशा मागण्या संघटनेने केल्या आहेत। सोपान ढोले, महासचिव, महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटना। या महाराष्ट्र राज्य ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या अधिवेशनाला देशाचे केंद्रीय परिवहन मंत्री माननीय नितीनजी गडकरी साहेब हे प्रमुख उपस्थिती मार्गदर्शन करणार आहेत। देशाचे राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेब, आपले पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, अशोकजी उईके आदिवासी विकास मंत्री साहेब आणि केंद्रीय परिवहन सचिव व्ही उमाशंकर साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे परिवहन आयुक्त माननीय राजेशजी नार्वेकर साहेब हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थितीत दर्शवणार आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करणार आहे संपूर्ण देशाला। हा कार्यक्रम कुठे आहे? हा कार्यक्रम 1 ऑगस्ट 2026 रोजी शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग, नागपूर येथे आहे। कार्यक्रम घ्यायचा उद्देश काय? कार्यक्रम घ्यायचा उद्देश देशात वाढलेली जी अपघाताची संख्या आहे ती संख्या कमी कशी होईल यावर मंथन करण्यासाठी हा सदर कार्यक्रम आहे, अधिवेशन आहे। जनतेला काय आव्हान? जनतेला मी एवढंच आवाहन करेन की प्रशिक्षण घेतल्याशिवाय तुमच्या जीवापेक्षा जास्त काहीही नाही आहे आणि म्हणून मोटर वाहन शिकताना, लेकराचे लाड पुरवताना वाहन त्यांच्या हाती द्यायच्या अगोदर त्यांना वाहनाचं प्रशिक्षण द्यावं। प्रशिक्षण दिल्याशिवाय त्यांना कोणत्याही प्रकारचं लायसन्स काढून देऊ नका। ज्ञानेश्वर आपले प्रभाव महाराष्ट्र मोटर ड्रायव्हिंग स्कूल संघटनेचा संस्थापक आहे। ड्रायव्हिंग स्कूलचे मालक सगळ्या ठरलेले होते, एकत्र करून त्याची संघटना बनवावी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये चांगले सुधारणा करावी या हेतूने आम्ही ही संघटनेची स्थापना केलेली आहे। कार्यक्रम काय? कार्यक्रमाच्या बाबतीत सांगा थोडं। लोकवाहिनी मीडियासाठी सचिन जोडाते यांची रिपोर्ट, नागपूर।